तुमचेही साबुदाणा वडा फुटतात का किंवा कुरकुरीत होत नाही तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हा आवाज आहे का, याचंच प्रूफ आहे की वडे छान क्रिस्पी झालेले आहे. आणि आता वडा तुम्हाला तोडून पण दाखवते बघा. बाहेरून तर कुरकुरीत पण आतून किती छान मऊ आणि शिजलेला दिसतो. योग्य प्रमाणात भिजवलेला साबुदाणा आणि काही टिप्स वापरून असा परफेक्ट वडा बनून तयार होतो. तर नमस्कार मंडळी, मी रुचिता आपल्या रुचकर चव या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. उपवास म्हटलं की साबुदाणा वडा हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ आणि सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या व शेंगदाणा खोबऱ्याची चटणी असली तर खाण्याची मजाच काही वेगळी असते. साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी साधारण 1.5 ते 2 वाटी साबुदाणा घेतला आहे. सर्वात आधी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. आता साबुदाणा भिजवताना एक गोष्ट महत्त्वाची आहे. अनेक वेळा साबुदाणा जास्त पाणी घातल्यामुळे चिकट होतो, मग वडे नीट बनत नाही. त्यामुळे साबुदाणा भिजेल इतकेच पाणी घालायचे आणि जास्त पाणी अजिबात घालू नका. मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता, पण जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 4 ते 5 तासही भिजत ठेवला तरी तो छान फुलतो. आता सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा किती सुंदर फुललेला आहे. प्रत्येक दाणा मोकळा आणि छान दिसत आहे. इथे आपल्याला वाटीने साबुदाणा हलक्या हाताने थोडासा क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे वडे तळताना फुटणार नाही. इथे मी 5 ते 6 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे. कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. मी नेहमी सेफर साईड म्हणून बटाटे थोडे जास्तच घेते, कारण अनेक वेळा बटाट्याचं प्रमाण कमी पडलं तर साबुदाण्याच्या वड्यांना नीट बाइंडिंग मिळत नाही. मग ते वडे तळताना तेलात टाकल्याबरोबर तुटू शकतात किंवा पचून जाऊ शकतात. तर आता मग बटाटे शिजत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करूया. मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून तयार आहे. शेंगदाणे भाजल्यामुळे वड्यांना खूप छान चव येते. शेंगदाणे छान सोनेरी रंगावर भाजून घेतले आहे आणि त्याचे सालं पण काढून घेतले आहे. तुम्हाला जर सालं नसेल काढायचे तर तुम्ही नाही काढले तरी काही हरकत नाही आहे. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याला आता आपण मिक्सर जारमध्ये कुटून घेऊया. आपल्याला शेंगदाणे जास्त बारीक कुटायचे नाही आहे, थोडंसं जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा आहे. आता बघा सर्व साहित्य रेडी आहे. आता मिक्सिंग प्रोसेस सुरू करूया. हिरवे मिरची मी बारीक चिरून टाकले आहे. जर तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी पण करू शकता. जर तुमच्याकडे जिरं आणि आलं उपवासाला चालत असेल ना, तर तुम्ही मिरची, जिरं आणि आलं याची पेस्ट बनवून पण यात घातलं तरी चालेल. उकळलेले बटाटे मी इथे हातानेच मॅश करून घेतले आहे. आता चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट ॲड करायचा आहे. तिखट पण मी थोडं घालणार आहे, तिखटामुळे त्याला रंग पण येईल आणि मला तिखट वडे आवडतात, त्यामुळे मी थोडंसं तिखट पण ॲड करणार आहे. आता हे सर्वच हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण वडे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट रेडी आहे. मी हाताला पाणी लावून घेतलं आहे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. तुम्ही पाण्याऐवजी तेलाचाही वापर करू शकता. आता तयार मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करून घेतले आणि त्यांना हलक्या हाताने थोडंसं सपाट करून वड्याचा आकार दिला आहे. वडे खूप जाड ठेवायचे नाहीत, कारण ते तळताना थोडे फुलतातच. त्यामुळे आधीच थोडे सपाट करून घेतले ना तर ते छान आणि एकसारखे तळले जातात. तसंच आतून हे व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून सुंदर कुरकुरीत होतात. मी एकसोबतच सगळ्या वड्यांना असा आकार देऊन तयार करून घेत असते, म्हणजे तळताना आपल्याला सोपं पडतं. फटाफट आपले वडे तळून तयार होते. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. सर्वात आधी मी हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे. मिरच्या तेलात टाकण्यापूर्वी त्यांना सुरीने छान हलकेसे कट लावून घ्या. ही एक छोटीशी टिप आहे, पण खूप महत्त्वाची आहे बरं. कारण कट लावताना मिरच्या कट न लावता मिरच्या डायरेक्ट तुम्ही गरम तेलात टाकल्या तर ती फुटण्याची शक्यता असते आणि गरम तेलात ते उडू शकते. आता मिरच्या आपल्या खमंग अशा तळून तयार आहे. मिरच्यांना मी थोडंसं हे उपवासाचं सेंधा मीठ पण थोडंसं लावून घेतलेलं आहे. आता याच गरम तेलात तयार केलेले वडे तळण्यासाठी सोडणार आहे. वडे तेलात सोडल्यानंतर सुरुवातीचे साधारण 8 ते 10 सेकंद गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. यामुळे वड्यांवर बाहेरून एक छान कुरकुरीत लेअर तयार होण्यास मदत होते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडे तेलात सोडल्यानंतर लगेच चमच्याने हलवायचे नाही. अनेक जण ही चूक करतात आणि त्यामुळे वडे तुटू शकतात. वड्यांना आधी काही सेकंद तसेच राहू द्या, म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित सेट होतील.
साधारण 10 सेकंदानंतर गॅस मिडियम फ्लेमवर करा. आता हलक्या हाताने वड्यांना पलटी करा. दोन्ही बाजूने सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. हे वडे अजिबातही तेलकट होत नाही आहे. 3-3च्या बॅचने मी हे सगळे वडे तळून घेतले आहे. आता साबुदाणा वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट आणि टेस्टी अशी चटणी बनवून घेऊया. यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे, त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घातला आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची, चवीनुसार मीठ. आता चटणीला छान क्रीमी टेक्स्चर यावं त्यामुळे त्यात दही पण घालून घेतलं आहे. दही आंबट होतं त्यामुळे त्याची चव बॅलन्स करायला थोडी साखर पण घातली आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आहे. आता हे सगळं एकत्र बारीक वाटून घेऊया. पहा आपली चटणी किती सुंदर तयार झालेली आहे. ही चटणी गरमागरम साबुदाणा वडे आणि तळलेल्या मिरच्यासोबत खायला अगदी अप्रतिम लागते. तर पहा आपले गरमागरम कुरकुरीत साबुदाणा वडे, तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि खोबरे शेंगदाण्याची टेस्टी चटणी अशी तयार झाली आहे. वडे बाहेरून किती खमंग आणि कुरकुरीत झाले आहे आणि आतून अगदी मऊ व छान शिजलेले आहे. उपवासासाठी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोपी, टेस्टी आणि घरगुती रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.